औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्वचे कल हाती येतात। त्यानुसार औरंगाबाद पूर्व मधून अतुल सावे आघाडीवर आहेत, तर औरंगाबाद मध्य मधून प्रदीप जयस्वाल हे आघाडीवर आहेत। महायुती महाविकास आघाडी दोघांमध्येही काटेकी टक्कर असणार आहे। मराठवाड्यामध्ये महायुतीला जो फटका बसला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो भरून काढायचा आहे महायुतीला। या निवडणुकीमध्ये अतुल सावे हे सध्या आघाडीवर दिसतात। अतुल सावे यांना तगडा आव्हान आहे या मतदारसंघामध्ये। एमआयएमचं सुद्धा आव्हान अतुल सावे यांच्या समोर आहे, त्यामुळे या मतदारसंघामधला अतुल सावे सुरुवातीला मिळालेली आघाडी कायम ठेवतात का की अतुल सावे यांना पुढचं जे आव्हान येतंय ते त्यांची आघाडी रोखतंय हे पाहावं लागेल। सिल्लोड मतदारसंघांमधला अब्दुल सत्तार यांच्या संदर्भातली एक अपडेट येते। आत्ताचे जे महत्त्वाचे आकडे समोर येत आहेत त्यानुसार महायुती 4 जागांवर तर महाविकास आघाडी 1 जागेवर आघाडीवर आहे। भाजप 2, अजित पवार 2 आणि काँग्रेस 1 अशी आत्ताची टॅली आहे। 2-2 जागांवर भाजप आणि अजित पवार यांचा पक्ष तर 1 जागेवर काँग्रेसची आघाडी। पैठणमधून विलास भुमरे, संदीपान भुमरे यांचे पुत्र हे आघाडीवर आहेत। काहीशी सोपी लढत विलास भुमरे यांच्यासाठी ही मानली जात होती आणि विलास भुमरे हे पैठण मतदारसंघातून आता आघाडीवर आहेत। संदीपान भुमरे हे लोकसभेवर गेल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आलं शिवसेनेकडून आणि शिवसेनेकडून विलास भुमरे जे निवडणूक लढवत आहेत ते आता तरी पहिल्या कलांनुसार आघाडीवर आहे। टॅली आता वेगानं बदलायला सुरुवात झाली। महायुती 5 जागांवर, महाविकास आघाडी 1 जागेवर आघाडीवर आहे। भाजपचा आकडा सगळ्यात मोठा आहे। भाजप 3 जागांवर, अजित पवार 2 जागांवर सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे, तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे। महायुतीची टॅली खूप वेगानं बदलते, महाविकास आघाडीची टॅली तितक्या वेगानं बदलताना आता दिसत नाहीये। महायुतीला 5 जागांवर आघाडी मिळताना दिसते, महाविकास आघाडीला 1 जागेवर आघाडी मिळताना दिसते। अर्थात पोस्टल बॅलेटचे जे कल आलेले आहेत त्याच्यानुसार हे आत्ताचे कल आपल्याला दिसत आहेत। 6 कल एकूण आता आपल्यापर्यंत आलेले आहेत, त्यामध्ये महायुती 5 आणि महाविकास आघाडी 1 अशी आत्ताची टॅली। पश्चिम महाराष्ट्रामधले आकडे अजून समोर यायचे आहेत, पण मराठवाड्यामधना जे काही विविध मतदारसंघांचे आकडे समोर येत आहेत त्यानुसार कन्नड मधला एक अपडेट येते। जामनेर मधून गिरीश महाजन भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, वैजापूर मधून शिवसेनेचे रमेश बोरणारे आघाडीवर आहेत आणि पैठण मधून शिवसेनेचे विलास भुमरे आघाडीवर आहेत। महायुतीचे जे उमेदवार आहेत प्रामुख्याने ते अनेक ठिकाणी आघाडीवर आहेत। कन्नड मधून ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत हे आघाडीवर आहेत। महायुती 5, महाविकास आघाडी 2 जागांवर, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 उमेदवार आता आघाडीवर आहे आणि जी टॅली अपडेट झाले त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा 1 उमेदवार आघाडीवर आहे।